जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येतात, कष्ट येतात, समस्या येतात किंवा एखाद्या व्यक्तीसोबत आपलं भांडण होतं, गैरसमज होतात, आपल्या नात्यांमध्ये ताणतणाव निर्माण होतो किंवा आर्थिक अडचणी येतात, पारिवारिक अडचणी येतात, जेव्हा केव्हा अशी परिस्थिती निर्माण होते जी आपल्या मनाविरुद्ध आहे किंवा दुःखाची परिस्थिती निर्माण होते, कष्ट होतात, समस्या येतात, तेव्हा बऱ्याच वेळा आपण पाहतो की एखादी व्यक्ती अत्यंत त्रासून, कंटाळून, चिडचिड करत, फ्रस्ट्रेशननी हे वाक्य बोलते, आलिया भोगासी असावे सादर. आता हे माझ्या नशिबात भोग आलेत, आता हे मला भोगावेच लागणार, ह्याच्याशिवाय काही दुसरा पर्याय माझ्या आयुष्यात नाहीये. आपण पाहतो ही ओळ एका वाक्प्रचाराप्रमाणे एका मराठी माणसाच्या तोंडात बसलेली आहे. पण दुर्दैवाने बहुतांश जणांना हे माहिती नाहीये की हा तुकाराम महाराजांचा एक अत्यंत सुंदर अभंग आहे. आणि हे जरी माहिती असलं तरी या ओळीच्या पुढे तुकाराम महाराज आपल्याला काय सांगतात हे बऱ्याच जणांना माहिती नाहीये आणि माहिती करून घेण्याचा प्रयत्नही बरेच जण करत नाहीत. तर आज आपण या अभंगाची चर्चा करणार आहोत की यापुढे तुकाराम महाराज आपल्याला काय उपदेश देतात. जर आपल्याला आधीपासून माहिती असेल तर खूप आनंदाची गोष्ट आहे. ज्यांना माहिती नाहीये त्यांनी पूर्णपणे हा व्हिडिओ पहा आणि समजून घ्या. फक्त ही एक ओळ म्हणून चिडचिड आणि त्रास वाढवून घेऊ नका. यापुढे तुकाराम महाराज काय सांगतायत ते आपण जाणून घेऊया आणि त्याप्रमाणे आपलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करूया. तर हे दोन छोटे अभंग आज आपण इथे चर्चा करणार आहोत. पहिल्या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतायत, आलिया भोगासी असावे सादर, देवावरी भार घालून या, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे, येर ते बापुडे काय रंक. तुकाराम महाराज सांगतायत जे भोग आपल्या जीवनात येत आहेत, चांगले वाईट कुठलीही परिस्थिती येते, असावे सादर, त्याला सामोरं जायला शिका. स आदर, आदराने सामोरं जा, त्याला शिव्याशाप देऊ नका, चिडचिड करू नका, त्रास आपलाच वाढणार आहे. आणि यासोबत काय करायचंय, देवावरी भार घालून या. फक्त सामोरं जायचं नाहीये. बरेच जण सामोरं जातात पण त्यांची मनस्थिती चिडचिड, कष्ट, त्रास, शिव्याशाप देणं परिस्थितीला, स्वतःला, इतरांना. पण तुकाराम महाराज यातनं एक पॉझिटिव्ह आपल्याला अल्टरनेटिव्ह सांगतायत, जो खरा जीवनाचा मतितार्थ आहे. ते सांगतायत, आहे त्या परिस्थितीला सामोरं जा, आलिया भोगासी असावे सादर, पण देवावरी भार घालून या. देवावरती श्रद्धा ठेवा, देवाला शरण जा, भगवंतांवरती विश्वास ठेवून त्यांची भक्ती करत आहे त्या परिस्थितीला सामोरं जा. का? मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. जेव्हा तुम्ही देवावर भार टाकाल, म्हणजे त्यांच्या भक्तीमध्ये संलग्न व्हाल, तेव्हा तुमची काळजी देव करेल. देव तुम्हाला संकटातनं मार्ग काढण्यासाठी प्रेरणा देईल, प्रोत्साहन देईल. येर ते बापुडे काय रंक. बाकी ह्या जगातील जे जीव आहेत ते तुम्हाला खऱ्या अर्थाने मदत करू शकणार नाहीत. खरी मदत कोण करेल? कृपा सिंधू, विठ्ठल, श्रीकृष्ण, रामचंद्र, भगवान विष्णू. हे खऱ्या अर्थाने आपलं साकडं ऐकतील, आपल्या समस्येमधनं आपल्याला बाहेर काढू शकतील. येर ते बापुडे काय रंक. बाकी भगवंतांशिवाय इतर सर्व हे रंक आहेत, तुकाराम महाराज सांगतायत. पुढे ते सांगतात, भयाची ये पोटी दुःखाची या रासी. दुःखाचं मूळ कारण हे भय आहे, या भौतिक जीवनाबद्दलचं भय. कारण ते सर्व नश्वर आहे, आपलं शरीर नश्वर आहे. त्यामुळे जेव्हा भय निर्माण होतं व्यक्तीच्या मनात, ते भय आपल्या दुःखाचं कारण आहे. पण आपण जेव्हा भगवंतांना शरण जाऊ तेव्हा आपल्या मनातील भय हे निघून जाईल. कारण आपल्याला तेव्हा समजेल की भगवंत हे सर्वेश्वरेश्वर आहेत, सर्व ईश्वरांचे ईश्वर, कंट्रोलर ऑफ ऑल कंट्रोलर्स. सर्व सत्ता त्यांच्या हातात आहे. जेव्हा आपण त्यांना शरण जाऊ, आपण त्यांची भक्ती करू, तेव्हा आपण निर्भय होऊ. एका भजनामध्ये खूप सुंदर म्हटलेलं आहे, भजहु रे मन श्रीनंद नंदन, अभय चरणारविंद रे. हे मना, अशा श्री नंदनंदन, नंदबाबांचे पुत्र भगवान श्रीकृष्ण यांचं भजन कर, म्हणजे तू अभय चरणारविंद. त्यांचं चरण हे अभय आहे, अभय प्रदान करणार आहे, भयातून व्यक्तीची मुक्ती करणार आहे. त्यामुळे अशा भगवान श्रीकृष्णांचे शरण तू जा. तुकाराम महाराजही हेच सांगतायत, शरण देवासी जाता भले. जेव्हा भगवंतांची आपण भक्ती करू, त्यांच्या नावाचा जप करू, श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, पाद सेवन, दास्य, नवविधा भक्तीमध्ये भगवंतांना आपण शरण जाऊ, तेव्हा या भयातून आणि दुःखातून आपली मुक्ती होईल. तुका म्हणे नव्हे काय त्या करिता, चिंता वातो आता विश्वंभर. तुकाराम महाराज म्हणतायत, नव्हे काय त्या करिता, नव्हे न होण्यासारखं त्यांच्याद्वारे, त्याकरिता, त्या भगवंताकरिता न होण्यासारखं काय आहे? नथिंग इज इम्पॉसिबल फॉर गॉड.
आपल्याला वाटतं की या परिस्थितीमध्ये, या कष्टातून, या समस्येतून मी कसा बाहेर येऊ. पण जर भगवंतांना आपण शरण गेलो तर भगवंतांसाठी काहीही अशक्य नाहीये. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, न व्हे काय त्याकरिता. असं काय जे त्यांना शक्य नाहीये, पांडुरंगांना शक्य नाहीये, भगवान श्रीकृष्णांना शक्य नाहीये. एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर द सुप्रीम पर्सन. म्हणून चिंता वातो आता विश्वंभर. म्हणून ज्यांनी विश्वंभर, विश्वाचा भार धारण केलेला आहे, त्या विश्वंभर भगवान विठ्ठलाची, पांडुरंगाची, भगवान श्रीकृष्णांची भक्ती करून त्यांचं चिंतन, त्यांचं स्मरण करावं, हे तुकाराम महाराज सांगतायत. ह्याच्या पुढच्या अभंगात तुकाराम महाराज सांगतायत, हाही अभंग खूप सुंदर आहे. भोग तो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. जेव्हा कष्ट होईल, त्रास होईल, समस्या येतील, तेव्हा मनाला हे समाधान द्या किंवा ही सांत्वना द्या की भोग तो न घडे संचिता वाचुनी. आपल्या संचिताच्या पलीकडचा भोग आपल्या वाटेला येणं शक्य नाही. जे काही येतंय ते पूर्वजन्मात केलेलं कर्म आहे किंवा बरेचदा याच जन्मातलंही कर्म काही आपल्या वाट्याला याच जन्मात येऊ शकतं. त्यामुळे आपण केलेल्या कर्मा वाचून काहीही आपल्या पुढ्यात येणार नाही. ही सांत्वना, हे समाधान मनाला द्या. याच अर्थाचा एक श्लोक खूप सुंदर श्रीमद भागवतामध्ये 10व्या स्कंधामध्ये, जिथे ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करतायत. तत्तेनुकंपाम सुसमीक्षमाणो भुंजान एवात्मकृतं विपाकम हृद्वाग्वपुर्भिर्दधन् नमस्ते जीवेतयो मुक्तिपदे सदाय भाग. ब्रह्मदेव म्हणतायत, तत्तेनुकंपाम सुसमीक्षमाणो, तुमची कृपा सर्वत्र पाहात जो व्यक्ती पाहतोय. भुंजान एव आत्मकृतम विपाकम. आत्मकृतम विपाकम, हे मीच बिघडवलंय सगळं. या भौतिक जगतात येऊन भगवंतांना विसरून स्वतःच्या स्वार्थाने नियंत्रक बनण्याचा प्रयत्न करून, स्वतःच्या इच्छेप्रमाणे भगवंतांच्या इच्छेविरुद्ध सुखी होण्याचा प्रयत्न करून, पापकृत्य करून मी या भौतिक जगतामध्ये अडकलेलो आहे. त्यामुळे कुणालाही दुसऱ्याला दोष देऊ नये. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सर्वात मोठी समस्या ही आहे की आपण या भौतिक जगात अडकलेलो आहे. आणि सर्वात मोठं सोल्युशन आपल्या आयुष्यातलं हे आहे की आपण या भौतिक जगतातनं बाहेर पडलं पाहिजे, आध्यात्मिक जगताला गेलं पाहिजे, वैकुंठाला गेलं पाहिजे. आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा, जसं तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. प्रत्येकाचं ते निजधाम आहे, भगवंतांचं धाम आहे. आपण इथे कष्ट सोचतोय, इथून बाहेर पडणं हा सर्वोत्तम उपाय, हे सर्वोत्तम सोल्युशन आहे. त्यामुळे मनाला हे समाधान द्या की संचिता वाचून दुसरा कुठलाही भोग आपल्या पदरी येत नाही, आपल्या समोर येत नाही. म्हणून मनी मानू नये खेदू. म्हणून मनामध्ये खेद करू नका की माझ्या जीवनात हे काय आलं, ते काय आलं, ते काय आलं. प्रत्येकाच्या जीवनात त्याच्या कृत्यानुसार ती गोष्ट येणार आहे. त्यामुळे जे घडलंय, त्यामुळे माझ्या समोर जे आलंय, त्याच्यासाठी खेद करत बसू नका. पुढचं बघा, याच्या पुढे माझा भगवत धामाला जाण्याचा मार्ग मी कसा सुकर करू शकतो किंवा शकते, ह्याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणावा गोविंदू वेळोवेळा. म्हणून वेळोवेळा कायम भगवंतांचं नाव घ्या. म्हणावा गोविंदू. जे गोविंद आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत, पांडुरंग आहेत, त्यांच्या नावाचा जप करा. म्हणावा म्हटलं इथे, तोंडाने म्हणावा, त्यांचा जप करावा, कीर्तन करावं. आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचून. आपल्या संचिता वाचून दुसऱ्यांना दोष देऊ नका, तुकाराम महाराज सांगतात. दुसऱ्यांवर रुसू नका, दुसऱ्यांना दोष देऊ नका, दुसऱ्यांना जबाबदार धरू नका. आपण इथं आहोत, कष्ट सोसत आहोत, जन्मजन्मांतर या भौतिक जगात अडकलेलो आहेत. ह्याचं मूळ कारण आपली स्वतःची इच्छा आहे. यातून बाहेर पडायचं असेल, त्या इच्छेला योग्य मार्ग दाखवला पाहिजे, हे तुकाराम महाराज सांगत आहेत. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. पहिल्या ह्याच्या आधीच्या अभंगात सांगितलंय की आलिया भोगासे असावे सादर देवावरी भार घालून. आणि आता काय म्हणतात, भार घातल्यावर काय होईल. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. तेव्हा नारायण आपले कैवारी होतील. भगवान पांडुरंग, विठ्ठल, श्रीकृष्ण आपल्याला यातून मार्ग दाखवतील. पण त्याआधी देवावरी भार घातला पाहिजे. नुसतंच पहिली ओळ म्हणून चालणार नाहीये. आलिया भोगासे असावे सादर. आता माझ्या आयुष्यात हे कठीण प्रसंग आले, कोण हा जबाबदार आहे, ही जबाबदार आहे, ही परिस्थिती जबाबदार आहे, ह्याला दोष द्या, त्याला दोष द्या, त्याला शिवाशाप द्या, ह्याच्याने काही होणार नाहीये. आलिया भोगासे असावे सादर कबूल आहे, पण देवावरी भार घालून या, हे जास्त महत्वाचं आहे. भगवंतांवर विश्वास ठेवून
भगवंतांची भक्ती करून नवविधा भक्तीद्वारे भगवंतांचं श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, त्यांना प्रार्थना करून त्यांची सेवा करून तन मन धनाने भगवंतांच्या भक्तीमध्ये आपण लागून जेव्हा भगवंतांचे शरण घेऊ तेव्हा खऱ्या अर्थाने या सर्व भोगांपासून आपली मुक्ती होईल. मग परत कधीच म्हणावं लागणार नाही की आलिया भोगासी असावे सादर.